मित्र हो नमस्कार. आज रिव्ह्यू करूया मराठी चित्रपट ये रे रे पैसा पार्ट 3 चा. यात मुख्य भूमिकेत आहेत संजय नार्वेकर, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, आनंद इंगळे, नागेश भोसले, विजय आनंद, जयवंत वाडकर, विशाखा सुभेदार, वनिता खरात आणि तेजस्विनी पंडित. अशी ही भली मोठी स्टारकास्ट असलेला हा एक गुंतागुंतीची कथा असणारा पण धमाकेदार चित्रपट आहे. याच्या पहिल्या 2 पार्ट्समध्येही अशीच कथेत गुंतागुंत बघायला मिळाली होती, अर्थात चांगल्या अर्थाने. ह्या चित्रपटाची मांडणीच अशी आहे की यात गुंतागुंत ही व्हायलाच हवी, त्याशिवाय चित्रपट बघताना मजा येणार नाही, आणि ती लेखकाने खूप छान पद्धतीने केली आहे. शिवाय स्क्रीन प्ले ही इतका खुसखुशीत आणि टाईट आहे की जर तुमचं लक्ष इकडे तिकडे गेलं तर तुम्ही बरंच काही गमावून बसता. ह्यातले प्रसंगानुरूप झालेले विनोद ही नक्कीच चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल. चित्रपट प्रेक्षकांना हसवायला पूर्णपणे यशस्वी होतो. याची अजून एक जमेची बाजू म्हणजे याचे डिरेक्शन. ह्या चित्रपटाचे डिरेक्शन हे नॉन लिनियर, म्हणजे कथा एका सरळ रेषेत न दाखवता ती सतत भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमानकाळ अशी फिरती दाखवली आहे. आणि ह्या प्रकारच्या जरा हटके डिरेक्शनमुळेच प्रेक्षक आपल्या जागी खिळून राहतो आणि पुढे काय होईल आणि ते कसं दाखवलं जाईल याची उत्सुकता त्याला लागून राहते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच डायरेक्टरने स्वतः येऊन चित्रपटात लॉजिक शोधू नका असं सांगितल्याने चित्रपट लॉजिक विरहित असेल हे स्पष्ट होते. तरीही हा चित्रपट वन टाइम वॉचच्या पुढच्या श्रेणीतला आणि नक्कीच पैसा वसूल असा आहे. खटकणाऱ्या गोष्टींबाबत बोलायचे झाले तर याचे VFXचे काम नीट झाले नाहीये, आणि शेवटचे गाणे जरा जास्तच लांबवण्याने कथेवरील पकड थोडी ढिली होते. येथे हेही नमूद करायचे वाटते की काही प्रसंगातील पात्रांची ओव्हर ॲक्टिंग ही कथेला पूरक असल्याने ती खटकत नाही, उलट प्रसंगाला गमतीशीर बनवते. तुम्हाला डोकं बाजूला ठेवून नुसती गंमत म्हणून चित्रपट बघायला आवडत असतील तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे. पण सगळे डॉट्स जेव्हा जुळायला लागतात तेव्हा मात्र ही कथा नीट समजायला डोकं लागतं. अशा प्रकारच्या चित्रपटात कथेचा गडबडगुंडा सोडवताना चित्रपटच त्यात अडकण्याची भीती असते, पण ह्यात तसे काही होत नाही. चित्रपट शेवटाकडे येताना झालेला गुंता नीट सोडवतो, अर्थात सुरुवातीला घातलेली लॉजिकची अट घालूनच. मी ये रे ये रे पैसा 3 ला देईन 10 पैकी 7.5 मार्क्स, कारण मराठीत अशा प्रकारच्या डिरेक्शनचे आणि कथेचे चित्रपट कमीच आहेत. त्यामुळे काहीतरी वेगळं बघितल्याचा फील हा चित्रपट आपल्याला नक्कीच देतो. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.